हे दोघं आहेत ना, हे दोघं हे आपल्या फ्रेममध्ये आहेत ना, ह्या दोघं आपल्या बाल्कनीत असं समजा, एक दादाचा आणि एक माझं तुझं करायचं नाही मला, पण एक्सप्लेन करताना मी सांगतोय, पण हे दोघं बाल्कनी आपल्या आहेत. तर माझ्या बाबतीत म्हणायला गेलं तर मी खूप मजा केली नाही. फक्त माझी व्हिडिओज, माझं काम, माझी फॅमिली यातच मी खूप जास्त बिझी होतो. खूप सारी ट्रॅव्हलिंगची माझी विश आहे ती मी कधी केलेली नाही आहे. त्याचं जे व्हॅल्यू आहे ना ते तुम्हाला नंतर समजते. भाजी कशी दिली? भाजी कशी दिली? यांना सांग ना, मला नको, यांना सांग. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. वाजून गेलेत 5, ऑलमोस्ट 5 वाजण्यात आहेत, 4:50 झालेत. आणि येस, आत्ता आपल्या दिवसाची सुरुवात झाली असं म्हणू शकतो. बस सकाळपासून आहे ना मी घरातच होतो. का त्याचं रिझन सांगतो. मी मागचा ब्लॉग बघितला असेल, आपण खूप उशिरा आपला ब्लॉगसुद्धा एंड केला आणि मी एडिटिंग करत होतो, तर मला झोपायला उशीर झाला, म्हणून उठायला पण उशीर झाला. आणि उठल्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे केला, मग घरातच होतो. बिकॉज बाहेर उन्हात जायचा काही सेन्स बनत नाही, बिकॉज एवढं ऊन असतं. आत्ता बाहेर चाललं, जरा चहा पिऊयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट काम करायचं ते म्हणजे की आपलं जे नवीन घर आहे ते मला बघायला जायचं आहे. त्याचा अपडेट्स मला बाबांना द्यायचे आहेत. बिकॉज मला माहिती नाही किती महिने झाले मी तिकडे गेलो पण नाही आहे. किती काम झालं आहे, काय झालं आहे, काही विचारलं नाही. बिकॉज मी माझ्या तंत्रीत आहे, माझ्या ऑफिसच्या कामांमध्ये, माझ्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये मला अजिबात टाईम भेटत नाही. पण आजचा दिवशी सुट्टीचा दिवस आहे, आज रविवार आहे, उद्यापासून परत माझी कामं चालू होतील. सो आज काही करून मला जायचं होतं. घराची अपडेट घ्यायची होते, किती काम झालं आहे, काय झालं आहे, किती दिवसात चालू होणार आहे. दादाने ऑलरेडी इंटेरियर डिझायनर अँड ऑल ते सगळं डिस्कशन करून घेतलं आहे. ते कामं पण लवकरच स्टार्ट होतील. सो मला जाऊन माझी अपडेट बघायची आहेत. मी कुठल्याही प्रकारे दादाला विचारतो आहे ना, बिल्डरला विचारतो आहे ना, मी तिथं बघायला जातो आहे. सो आज ते काम करायचं आहे ऑन प्रायोरिटी. आणि मला असं काय वाटतं पाऊस पडेल. मला असं वाटलं ऊन असेल म्हणून मी चष्मा, टोपी सगळं घालून आलो ना. आता एकदम अचानक भयानक ॲटमॉस्फिअर चेंज, वातावरण अचानक ढगाळ झालं आहे. मी खाली आलो, म्हणजे वरती होतो तोपर्यंत एकदम असं वाटत होतं खूप जास्त ऊन असेल. खाली आलो 5 मिनटात आतच एकदम वातावरण चेंज. इकडं बघाल तसं वाटतं पाऊस पडेल. इकडं थोडं क्लिअर आहे, मागच्या साईडला पण थोडं क्लिअर आहे. बट इथं वरच्या साईडला असं वाटतं की पाऊस येईल म्हणजे येईल. पावसाची सुरुवात झाली आहे, थेंब यायला लागले आहेत. मला जाणवतं आहे हातांवर असे थेंब पडत आहेत. सनीला घ्यायला आलो. सनीने पहिला शब्द काय बोलला असेल? वातावरण एकदम मस्त झालं ना. 5 मिनिटाचा आत एकदम मस्त झालं. चहा पिऊन झाला. आपण जाऊयात आता आपल्या घराकडं आणि घराची अपडेट्स बघून येऊ. मला असं वाटतंय की ते परमिशन नाही देणार वरती जायला, बिकॉज त्यांचे पण काहीतरी डेज असतात, त्याच दिवशी तुम्ही जाऊ शकतात. पण तरी पण जाऊ जात, इतर दिवशी आपल्याला टाइम भेटत नाही. वीकेंडला आय होप त्यांनी जाऊ द्यायला पाहिजे. ऑलराईट, आपण पोचून गेलो साईडवर. मी असा व्हिडिओ यासाठी काढतोय बिकॉज मी हे सगळं आता नाही दाखवू शकत. इन फ्युचर तुम्हाला बघायला भेटेल. पण माझं घराचं काम बघतोय मी, एकदम भयंकर लेवलला चाललंय. आता मला जरा व्हिडिओ शूट करावा लागेल आणि पप्पांना पाठवावं लागेल. पप्पा बघा एवढं काम झालंय. मी आपला फ्लॅट दाखवतो, आपला फ्लोर आहे ना तो दाखवतो तुम्हाला. बघा हे जे दिसतंय ना, हे दोघं आहेत ना, हे दोघं हे आपल्या फ्रेममध्ये आहेत ना, ह्या दोघं आपल्या बाल्कनीत असं समजा, एक दादाचा आणि एक माझं तुझं करायचं नाही मला, पण एक्सप्लेन करताना मी सांगतोय. पण हे दोघं बाल्कनी आपल्या आहेत, एवढंच मी सांगू शकतो. आणि असं काम चालू आहे. बघा प्लास्टर इथं बाकी आहे. प्लास्टर तुम्हाला खाली 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 हे बघा, हे व्हाईट दिसलं इथपर्यंत झालं आहे. पण ऑलमोस्ट डन झालं. बघा खिडक्यांचं ते पण लावून झालं आहे, लोखंडी खिडकी. बाकीची कामं आता एकदम पटापट चालू आहेत. पप्पा तुम्ही जर बघत असाल तर एवढं काम झालं आपलं घराचं. मला अजून एक सांगा सर, आपल्या ॲम्युनिटीज काय आहेत? मी विसरलो होते. ॲम्युनिटीजमध्ये आता फर्स्ट फ्लोअरच्या ॲम्युनिटीज ऑलरेडी आपल्या कंप्लीट झाल्या, ज्यामध्ये काय ज्यामध्ये आपण जिम देतोय, योगा मेडिटेशन सेंटर आहे, कोवर्किंग स्पेस आहे, अच्छा. गेस्ट रूम्स आहेत 2, हां. बेबी क्रेचे, स्टीम रूम आहे. बेबी काय? बेबी क्रेचे पाळणघर वगैरे देतो. अच्छा, ओके. स्टीम रूम आहे, इंडोर गेम्स आहेत आणि सिनियर सिटीजन सिटआउटचा पार्ट आहे. आणि जॉगिंग ट्रॅक आणि पोडियम असणार आहे फर्स्ट फ्लोअरला. बाकी तिकडच्या तुमचा जो व्ह्यू आहे ना तो या ॲम्युनिटीजचा आहे. अच्छा, ओके. बाकी ग्राउंड लेवलच्या पलीकडच्या साईडच्या ज्या ॲम्युनिटीज आहे ना, तिकडे गार्डन असेल, स्विमिंग पूल आहे, बेबी स्विमिंग पूल आहे, क्लब हाऊस आहे, पार्टी लॉन आहे, चिल्ड्रन एरिया, स्टेज आणि गार्डन तिकडच्या साईड. हां, मी सण्याला फ्लॅट दाखवायला घेऊन आलो. ते सण्याची रिॲक्शन घेऊ. कसं वाटलं तुला? एकदम ऑनेस्ट रिॲक्शन सांग. फ्लॅट तर सर्वात मस्त, म्हणजे कार्पेट एरिया एकदम भारी आहे. परफेक्ट आहे ना, जास्त मोठा नको जास्त छोटा नको, जेवढा पाहिजे तेवढा फॅमिलीचा हिशोबाने. एकदम मस्त आहे. फ्लॅट पण एकदम भारी लोकेशनला आहे. सर्वात मेन लोकेशन आहे. त्यानंतर फक्त वस्तूला आता मस्त इंटेरियर बनवायचं आहे. बस इंटेरियरचा पैसा आहे. हे बघा, हे जे दिसतं ना तुम्हाला असं भारी सो ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी दादा म्हणजे डिस्कशनमध्ये चालू आहेत. खूप साऱ्या गोष्टी ते तुम्हाला लवकरच समजेल. आणि लोकेशन आपण आता सध्या रिव्हील नाही करणार, ते तुम्हाला इन फ्युचर समजेल. पण फ्लॅट रिलेटेड काही क्वेरी असतील तर दादाला इंस्टाग्रामला मेसेज करा.
एक से बळकर एक तो प्रॉपर्टीज दाखवतो. मी तुम्हाला याचा आधी व्हिडिओ बघितला असेल, मी ॲम्युनिटीज विचारत होतो कारण की मला आठवत नव्हतं की काय काय ॲम्युनिटीज आहेत. बिकॉज माझा ब्लॉग बघितला असेल तुम्ही, जेव्हा मी हा फ्लॅट बुक केला ना, तेव्हा मी फक्त आई बाबा दादा वहिनी यांना आवडलेला आणि मी एकदा आलेलो, मला आवडलेला म्हणून लगेच बुक करून टाकलेला. मी एवढा डिटेल्स नव्हता विचारला की कुठल्या काय ॲम्युनिटीज आहेत, काय आहे काय नाही आहे. पण आज मी इन डिटेल विचारून घेतलं काय काय आहे काय काय नाही आहे. सो येस, खूप सारे अपडेट्स त्यांनी दिलेत आज. कधी भेटणार आहे, काय भेटणार आहे, किती काम झालं आहे, अजून किती टाईम लागणार आहे, या सगळ्या अपडेट्स मी ॲज इट इज पप्पांना सांगणार आहे आणि त्याच्यानंतर माझं काम रिलॅक्स. पण येस, एक रियालिटी सांगतो, पोरं म्हणजे जेवढे पण पोरं माझे व्हिडिओ बघतात ना, महिन्याचा एंडिंगला किंवा स्टार्टिंगला एवढा जो मोठा असा पैसा कट होऊन जातो ना आपल्या अकाउंटमधनं, आणि ते वर्ष 2 वर्षासाठी नसतो, 15-20 वर्षासाठी असतं. तो एक एक पैसा जोडून आपण ह्या सगळ्या गोष्टी घेतो. त्याच्या मागे पोरांचे खरंच खूप सारे सॅक्रिफाईस असतात. आता माझ्या बाबतीत म्हणायला गेलं तर मी खूप मजा केली नाही. फक्त माझी व्हिडिओज, माझं काम, माझी फॅमिली यातच मी खूप जास्त बिझी होतो. खूप सारी ट्रॅव्हलिंगची माझी विश आहे ती मी कधी केलेली नाही आहे. ती ऑटोमॅटिक झाली. मी असं नाही की स्वतःहून नाही केलं, पण मी माझा फोकस एकदम असं कंप्लीट ठेवलेला की मला काय करायचं आहे एक ड्युरेशनमध्ये. बाकीच्या गोष्टी त्या एका टायमानंतर होतीलच फॉर शुअर. ट्रॅव्हलिंग होईल, फॅमिली टाईम होईल, फॅमिलीसोबत बाहेर फिरणं होईल, पार्टनरसोबत बाहेर फिरणं होईल, खूप साऱ्या गोष्टी त्याच्यात येतील. पण टाईम टू टाईम ज्या गोष्टी होतात ना अशा परफेक्टली, त्याचं जे व्हॅल्यू आहे ना ते तुम्हाला नंतर समजते. तो त्या प्रत्येक पोराला समजत असेल जेव्हा त्याच्या अकाउंटमध्ये ते पैसे कट होतात, त्याला मग या फ्लॅटची व्हॅल्यू समजते की या फ्लॅट घेण्यासाठी, हे जो 3 रूमचा फ्लॅट आहे हे घेण्यासाठी त्याने किती मेहनत केली आणि ते किती मेहनत करतोय. ट्रस्ट मी, या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना त्याच्यामुळे आयुष्यात खूप सारे रिस्क घेऊ नाही शकत आपण. बिकॉज आपल्याला माहिती आहे आपल्यावर खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. त्याच्यासाठी आपल्याला एक हा जॉब आहे तो कंपल्सरी करणं आहे. खूप सारे IT चे लोक रिलेट करत असतील, प्रत्येक दिवशी त्यांचं डोक्यात येतं मला बिझनेस करायचा आहे, मला IT सोडायची, मला हा जॉब नाही करायचा आहे. पण दुसऱ्या दिवशी बिचारा मजबुरीमध्ये लॅपटॉप ओपन करतो. पण ते प्रॅक्टिकली खरं आहे, जॉब करायला पाहिजे. हव्यामधल्या गोष्टी हव्यामध्ये राहू द्या. रियालिटी खूप सारी वेगळी असते. सो इन्फ्लुएन्स होऊ नका. जे सोशल मीडियावर बघतात तुम्ही की जॉब सोडून द्या आणि हे करा आणि ते करा, ते प्रॅक्टिकली अजिबात खरं नाही आहे. साईड बाय साईड तुम्हाला जे करायचं ते करा, पण तुमचा जो कॉन्स्टंट जॉब आहे, तुमच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी हा जॉब खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. पण येस, हा फ्लॅट खूप असा जवळचा झाला बिकॉज याच्यासाठी खूप मेहनत घेतोय, खूप मेहनत करतोय आणि पुढं पण करावी लागणार आहे. बिकॉज हे 1-2 वर्षाची गोष्ट नाही, अजून चालत राहील. पण येस, ही जी छोटी छोटी प्रोग्रेस होते, या छोट्या छोट्या गोष्टी जे बनताना दिसतात ना डोळ्यांना, वाव, मजा येते. सगळ्या अपडेट, सगळं काही जे काही आहे तुम्हाला दिसून गेलं. आता जाऊयात घरी. पाऊस कधीही पडू शकतो. आम्ही आतून जेव्हा बाहेर आलो ना, एवढी थंडगार हवा लागली ना, जस्ट वाव. बापरे बापरे बापरे, विजा चमकताय. मला माहिती नाही व्हिडिओमध्ये आलाय का नाही. अरे यार शिट, त्या साईडला होत्या. पण हे बघा वातावरण बघा, एकदम ढगाळ झालंय, ढगाळ. आपल्याला कोण भेटलं असेल आता? शिवाचा भाऊ. शिवा नाही आहे पण शिवाचा भाऊ भेटला आणि हा म्हणतोय लेटेस्ट अपडेट. आज काय? शिवाचा बर्थडे. शिवाचा बड्डेचा दिवशीच तो भेटला. शिवा आलेला नाही आहे, शिवा घरी आहे. शिवाला हॅपी बर्थडे. त्याला घरी जाऊन नक्की हॅपी बर्थडे सांग. ठीक आहे. काय म्हणशील त्याला? हा म्हणतो दीपक दादा भेटलेले, शिवा तुला हॅपी बर्थडे सांगितलं. आणि यांच्याकडनं पण, जे बघतात त्यांच्याकडनं पण थँक्यू. ये इकडं. भाजी भाजी क्या भाजी? भाजी क्या भाजी? भाजी कशी दिली? भाजी भाजी कशी दिली? यांना सांग ना, मला नको. यांना सांग. मला नाही, यांना जोरात सांग. कशी दिली भाजी? 10 रुपये. कशी दिली? त्यांना सांग, मोठ्याने सांग. 10 रुपये. 10 रुपये. तुझं जेवण झालं? तुझे जेवण झालं? अरे मी तुला विचारतोय, तुझं जेवण झालं? तुझे जेवण झालं? हो, माझं जेवण झालं. शोनीने काय खाल्लं? शून्य काय खाल्लं? अरे मला रिपीट नको करू. नाही. राईट, आता आलो आपण घरी. जरा जेवण वगैरे करून घेतो, स्नोई सोबत खेळून घेतो. सकाळपासून स्नोई पण बिझी होती, मी पण बिझी होतो, म्हणून टाइम स्पेंड करायला भेटला नाही. बघा आमच्या महाराणी आहेत ना, असे हे लपवून घेतात आणि सगळ्यांना सांगते ती. आता वैश्वनी, वैश्वनी पी का आय पाय. हे बघा अंकल कशा असतो. ओ बापे, ओ बापे. ओ बापे, ओ बापे. ओ काय
कारे 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 काले काले सबस्क्राईब सबस्क्राईब अच्छा